नमस्कार मंडळी, मी तिथे उभा आहे जिथे रावण दहन कार्यक्रम होतो, म्हणजेच उदगीरमधील दसरा मैदान. रावणाचं आज दहन केलं जातं. वाईटावर चांगल्याची सुरुवात होते. आज दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दसरा असल्यामुळे आज आपण बघणार आहोत रावण दहनाचा व्लॉग. तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही उदगीरकर या चॅनलला. आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला भेटतील. धन्यवाद. उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्या या तालुका क्रीडा संकुलला दसरा मैदानाचे नामकरण झालेले आहे. आपण सर्वांनी या गोष्टीचं सेलिब्रेशन म्हणा किंवा आभार मानण्यासाठी आपापल्या मोबाईलमधील टॉर्च ऑन करून धरायचे आहे. सर्व आलेल्या भाविकांना विनंती आहे, त्यांनी आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन करून व्यक्त करायची आहे. सामूहिक दसरा समितीच्या वतीनं आमदार संजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे, आमदार महोदयांचे आभार मानण्याकरिता सर्वांनी टॉर्च वर करायची आहे. दसरा मैदानाचे नाव असल्यामुळे आमदार महोदयांचे आभार मानण्याकरिता आपण सर्वांनी टॉर्च वरती करून आभार मानायचं. मागील 42 वर्षापासून ॲडव्होकेट गुलाबअण्णा पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली हा रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो. यावर्षी सण सत्याच्या असत्यावर आणि चांगलपणाच्या वाईटावर विजयाचं प्रतीक आहे. हा दिवस तुमच्यासाठी नवनवीन संधी, यश आणि सुखसमृद्धी घेऊन येऊ अशी सांस्कृतिक दसरा महोत्सव समितीच्या वतीनं ॲडव्होकेट गुलाबअण्णा पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली या मागील 42 वर्षापासून होत असलेल्या कार्यक्रमात उदगीरमधून जनतेने जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व जनतेचे आभार. आमदार साहेब आदरणीय बनसोडे साहेब, तसेच माजी नगराध्यक्ष आदरणीय आमचे मित्र विजय सावकार, तसेच डेप्टी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, तो उदगीरमधील सर्व मान्यवरांचे आपण इथं हजेरी लावला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन
व फायर ब्रिगेड त्या सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तो कार्यक्रम संपल्यानंतर सर्वप्रथम महिलांना व लहान मुलांना बाहेर जाण्यासाठी आपण मदत करावी, त्यानंतरच पुरुषांनी बाहेर पडावं, शांततेत बाहेर पडावं अशी मी सर्वांना विनंती करतो व हा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.